पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बातमी आहे राहुल गांधींच्या वोट अधिकार यात्रेची। बिहारमध्ये राहुल गांधींची ही वोट अधिकार यात्रा जोरदार सुरू आहे, पण तिथे प्रचार महाराष्ट्राच्या निकालावरून तापलाय। महाराष्ट्रात मतांचा घोटाळा करून भाजप जिंकल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। पाहूया। नरेंद्र मोदी वोट चोरी करके, वोट कटवा के, वोट बढ़ा के चुनाव जीतता है। बिहारमधल्या वोट अधिकार यात्रेत आता प्रियांका गांधींची एंट्री झाली आहे। 65 लाख मतदारांची नावं मतदार यादीतून कापल्यानंतर राहुल गांधींनी वोट अधिकार यात्रा सुरू केली आणि 2 दिवसांपासून प्रियांका गांधीही राहुल गांधींसोबत बुलेटवरून यात्रेमध्ये सहभागी झाल्यात। पण या सर्व वोट यात्रेत मुद्दा महाराष्ट्रामधल्या निवडणुकीवरून गाजतोय। महाराष्ट्रामध्ये 1 कोटी अधिकचे मतदार वाढून घोटाळा करत भाजपनं निवडणूक जिंकली असा थेट आरोप राहुल गांधी करतायत। बिहारमध्ये ज्या ज्या ठिकाणी राहुल गांधींची यात्रा जातीये तिथे महाराष्ट्रावरूनच मोदी आणि भाजपाला घेरलं जात आहे। मध्य प्रदेश का चुनाव चोरी किया, हरियाणा का किया, महाराष्ट्र का किया। हम कुछ बोलते नहीं थे क्योंकि सबूत नहीं था, मगर महाराष्ट्र में सबूत मिल गया। इन्होंने कुछ ज्यादा कर दिया। बिहार में हम आपको इलेक्शन चोरी नहीं होने देंगे। आप कुछ भी कर लो, आपने महाराष्ट्र का चोरी किया, आपने हरियाणा का किया, कर्नाटक में हमने साफ दिखाया कि वोट चोरी हुआ है, यहां हम नहीं करने देंगे। भाइयों और बहनों, महाराष्ट्र का चुनाव चोरी किया, हरियाणा का चुनाव चोरी किया, अब बिहार में एसआईआर लागू किया, लाखों वोटरों को हटा दिया। आता हे कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते, आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतायत। पण न यांना परदेशात कोणी विचारलं, न यांना बिहारमध्ये कोणी विचारणार आहे। जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली तीच परिस्थिती यांची बिहारमध्ये देखील होणार आहे। म्हणजेच निवडणूक बिहारची असली तरी मतदार याद्यांच्या पुनर्परीक्षणामध्ये डिलीट झालेले 65 लाख मतदार आणि महाराष्ट्रामध्ये वाढीव मतदानावरून राहुल गांधींनी वातावरण तापवलंय। त्यातच ट्रम्प यांनी नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरून केलेल्या वक्तव्यावरून सुद्धा राहुल गांधींनी हल्लाबोल केलाय। I'm talking to a very terrific man, Modi of India. To them, I said, call me back tomorrow, but we're not going to do any deals with you, or we're going to put tariffs on you that are so high. You were there, Howard, right? Yep. You're going to put tariffs on you that was so high, I don't give a damn. Your head's going to spin. You're not going to end up in a war. Within about 5 hours, it was done. ट्रंप ने आज कहा कि जब हिंदुस्तान पाकिस्तान का युद्ध हो रहा था, मैंने फोन उठाया और नरेंद्र मोदी से कहा कि सुन, ये जो तू कर रहा है इसको 24 घंटे के अंदर बंद कर। और नरेंद्र मोदी ने 24 घंटे में नहीं, 5 घंटे में सारा का सारा रोक दिया। नेता प्रतिपक्ष जिनको अपरिपक्व भी कहा जाता है, अब वो बड़बोले बन गए हैं कि राहुल गांधी ने ऐसा कोई कृत्य कभी किया ही कहाँ है जो शोभनीय हो, जो संवैधानिक दृष्टि से उचित हो। वो अपरिपक्व हैं, गलत भाषा का इस्तेमाल करते हैं, और ये कहना गलत नहीं होगा, तू तड़ाक करना अब उनके डीएनए में आ गया है। बिहारमध्ये नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। त्याआधी 16 दिवसांच्या वोट अधिकार यात्रेमधून राहुल गांधींनी संपूर्ण बिहार ढवळून काढण्यास सुरुवात केली आहे। आणि आता ही यात्रा फक्त काँग्रेस किंवा आरजेडी पुरती राहिलेली नाही, तर इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांनीही वोट अधिकार यात्रेत सहभागी होण्यास सुरुवात केली आहे। तमिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिनही या यात्रेमध्ये सहभागी झालेत। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.